नाही टरबुजाचा उद्धव ठाकरे संपवलात ना तुम्ही. संपूर्ण मोदींपासून शहांपासून देशातला संपूर्ण सगळा भाजप आज माझ्या अंगावर येतोय. उद्धव ठाकरे. अरे एक साधा माणूस त्याचा पक्ष चोरला, त्याचं चिन्ह चोरलात, वडील चोरायचा प्रयत्न केलात, पण अजून जनता तुमच्या सोबत येत नाही. त्याला मी काय करू? तुमचं पाप आहे ते. संपवताय ना उद्धव ठाकरेला. संपलाय ना उद्धव ठाकरे. मग का महाराष्ट्रामध्ये येत आहे? सोडून द्या. नकली शिवसेना म्हणे माझी नकली शिवसेना. ही बघा नकली शिवसेनेचा असली दणका तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवतो. ही नकली शिवसेना म्हणता या देशभक्तांना आणि हे जे भगवे आहेत याच शिवसैनिकांनी मोदीजी तुम्हाला गेल्या वेळेला एकदा नाही 2 वेळा पंतप्रधान पदी बसवण्यासाठी मरमर मेहनत केली होती, घाम गाळला होता, कष्ट केले होते, उन्हातानाची पर्वा केली नव्हती आणि सरळ आज तुम्ही त्यांना नकली हिणून देता. अरे नकली शिवसेना म्हणाला ती काय तुमची डिग्री आहे? तुमची डिग्री वाटली तुम्हाला की काही दाखवलं तरी चालेल? पण एक तर यांचा महाराष्ट्राची काही संबंध नाही. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा हातामध्ये घेतलाय त्या शिवरायाच्या मावळ्याला तुम्ही नकली म्हणता. मोदीजी तुम्हाला याची किंमत या निवडणुकीत महाराष्ट्र तुमची जागा राखून दिल्याशिवाय राहणार नाही. आज आणखीन एका गोष्टीसाठी मी पत्रकार परिषद घेतली, बघितले का तुम्ही? काय विषय होता? जरा बोला ना जोरात. जोरात द्या घोषणा. जोरात. बरोबर ना? हे भवानी माता आणि शिवाजी महाराज आपल्या हृदयातून कोणी काढू शकता? अरे तुमच्या 700 पिढ्या उतरल्या तरी माझ्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी माता बसलेली आहे तिला तुम्ही 700 पिढ्या उतरल्या तुमच्या तरी तुम्ही काढू शकणार नाही. हे जे गाणं आज तुम्हाला ऐकवलं मशालीचं गाणं, मशाल गीत, काय आम्ही घोड मारले तुमचं? आम्ही बोलणार जय भवानी जय शिवाजी. मी आज सुद्धा बोलतो, उद्या सुद्धा बोलतोय. निवडणूक आयोगामध्ये हिंमत असेल तर माझ्यावरती कारवाई करून दाखवा. तुम्ही जय श्रीराम म्हणता, आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो. तुम्ही तिकडे कर्नाटकामध्ये बजरंग बली की जय बोलून मतदान करा म्हणता. अमित शहा तिकडे मध्य प्रदेशमध्ये तुम्ही जर का आमचं सरकार बनवलं तर तुम्हाला रामललाचं दर्शन मोफत देऊ म्हणता. आम्ही तसं बोललोय? पण आम्ही आमच्या भवानी मातेचा गजर केला, कारण भवानी माता आमच्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, छत्रपतींचं कुलदैवत. ती भवानी माता, अरे तिला वंदन केल्याशिवाय आणि तिला वंदन करूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. ती माझी भवानी माता, तिचे आशीर्वाद हे माझ्या जनतेच्या रूपाने माझ्या समोर बसलेले आहेत. पण तुम्ही वेडेवाकडे काही कायदे कराल. एक तर तुम्ही म्हणजे निवडणूक आयोग, तुम्ही माझं नाव, शिवसेनेचं नाव गद्दारानं दिलं, माझं चिन्ह त्यांना दिलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला आम्ही दाखल केला, आम्ही लढतो आहोत. आणि मला खात्री आहे की लोकशाही अजूनही जिवंत आहे आणि ती जिवंत ठेवायला माझे मर्द सैनिक सगळे बसलेले महाविकास आघाडीचे हे कार्यक्षम आहेत. आपण जे लढतो आहोत ते त्याच्यासाठी लढतो आहोत. हे 50 खोके तुम्ही जे ओरडताय ना, याचं खोकेबाज सरकार हे तुमच्यावरती राजवट करते. तुम्हाला चालतंय? मग तुमच्या मताला किंमत काय? जर खोके देऊन जर मी गद्दार घेऊन सरकार स्थापन करणार असेल तर मी निवडणूक लढवत नाही. येऊ दे किती लोक, मी काय खोके फेकतो आणि गद्दाराने विकत घेऊन मी होतो ना पंतप्रधान. ही जी काय वृत्ती यांनी आणलेली आहे भाजपाने, म्हणजे एकतर जे त्यांच्याशी लढतायत, देशासाठी लढतायत, त्यांना बदनाम करून टाकायचं, कुटुंबाची बदनामी करायची, वेडेवाकडे आरोप करायचे, आणि एक तर भाजपामध्ये या नाही तर तुरुंगात जा. काही नेबलेट लोक गेली. जसं गोकुलजी तुम्हाला माहिती असेल, जागा वाटपायच्या चर्चेला तुमच्यासोबत तुमचे नेते बसायचे. कोण?
म्हणजे मला खरंच कीव येते आता. भारतीय जनता पक्षाची, ज्याला मी भाडकाऊ जनता पक्ष म्हणतो किंवा भेकड जनता पार्टी म्हणतो, त्यांची मला आता कीव येते. अरे तुमच्यासोबत आम्ही होतो, आता तुमचं काय झालंय की सगळं बदनाम. म्हणजे मी मागे सांगितलं ना की त्यांची माणसं फिरतात, मग एकेकाने घेऊन जातात, मग त्यांचं एक मंडळ बसतं. हा माणूस आणलाय, किती कोटीचा घोटाळा केलाय, याने 5 कोटीचा केलाय, चल रे त्याला कोणतरी फालतू रस्त्यावरची लोक घेऊन जा. याने किती केलेला आहे, याने 100 कोटीचा केलेला आहे, ठीक आहे जरा बाजूला घे. याने किती कोटीचा केलाय, 500 कोटीचा केलेला आहे, हा जरा या बाजूला घे. याने कितीचा केलाय, 70,000 कोटी. अरे ये तुला मांडीवर घेतो. म्हणजे जेवढा घोटाळा मोठा तेवढा मान मोठा. बरं 70,000 कोटीचा घोटाळा कोणी केला, मोदी. आणि ज्यांनी घोटाळा केला 70,000 कोटीचा, त्याच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या कोणी दिल्या, मग लुटतय कोण. मग लुटालूट तुम्ही करायची, वाटा मला द्यायचा, पण लुटण्याचा डाग हा तुमच्या कपड्यावर पडेल, माझ्या कपड्यावर पडणार नाही. मैं ना खाता हूं, ना खाऊंगा, ना खाने दूंगा, लेकिन तेरे हाथ से. हे असं आहे नाही टरबुजाचा. अरे तुम्ही टरबूज बोलला म्हणून मी टरबूज बोललो, पण मला कोणाबद्दल बोलताय ते माहिती नाहीये बाबा. मी मागे ज्याला फडतूस बोललो होतो तो, मी कलंक बोललो होतो ना, काल पण काहीतरी बोललो तोच का. अरे एवढं माहिती तर मी कशाला बोलू, तुम्हीच बघा ना त्याचं काय ते. ही सगळी वृत्ती जी आहे ना, यांच्या बरोबर त्यांचं जे काय म्हणतायत, ही नीती ही देशाला खड्ड्यात घालणारी नीती आहे. ठीक आहे, या निवडणुकीमध्ये धार्मिक प्रचार आम्ही करत नाही, पण तुम्ही जे काही करता आहात ते देशाला खड्ड्यात घालणार आहे. मी गाडीतून उतरताना एक वक्ता कोण बोलवते ते, मुकुलजी तुम्ही पण बोललात, अरविंद केजरीवालला अटक केली, हेमंत सोरेनना अटक केली. मग तुमच्याकडे जे आले होते आमच्या पलीकडच्या ज्या खासदार ताई, त्यांच्यावरची चौकशी का थांबली, त्यांच्यावरची चौकशी का थांबली.